नागपूर मुख्यालय येथे आज टायगर रन ही एक स्पर्धा ठेवण्यात आलेली होती। या स्पर्धेमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या मागे आता ही रनर आहेत। या रनिंग कॉम्पिटिशन ठेवण्यात आले। याच्यामध्ये 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशी हे रनिंग ठेवलेली आहे। यामध्ये आता पाहूया नशामुक्तीसाठी किती नागपूरकरी सामील होतील। रवींद्रकुमार सिंगल हे आपल्याला काय संबोधतील आणि काय माहिती देतील याबद्दलची ते जाणून घेऊया। टायगरची सुरुवात झालेली होती, कशा प्रकारची सुरुवात आहे आणि काय संदेश नागपूरकरांना देणार आहात? आज आपण एक दुसरा एडिशन होता टायगर रनचा आणि याच्यात मोठी संख्येमध्ये लोक आलेले आहेत आणि याचे जे हेतू आहे ऑपरेशन थंडर, याच्यात आपण ड्रग्सच्या विरुद्ध काम करतो आहे आणि आज जवळपास 16-17 हजार लोकांनी याच्यात भाग घेतलेला आहे। याच्यात 3, 5, 10 आणि 21 किलोमीटरचा रन होता आणि खास हे होता की सिनियर ते लहान मुले आहेत त्यांनी पार्टिसिपेट आणि मोठी संख्येमध्ये याच्या उत्साहात लोकांनी या वर्षामध्ये किती एमडी आपण बरबाद केला, किती लोकांना आपण आजपर्यंत कारागृहात टाकलेला, कशा पद्धतीने आपली कारवाई आहे। आपण दिवस रात्र याची मागे आहे आणि या शहराला आपण ड्रग फ्री करायचे आणि मागील जवळपास 1.5 वर्षामध्ये आपण जवळपास 15 ते 20 कोटीच्या मुद्देमाल आपण केलेला आहे जप्ती आणि ती कारवाई आपली चालू आहे आणि जे भौतिक म्हणजे हे चालू आपण ठेवणार आहे आणि आपण चालू याच्यानंतरही असेच इव्हेंट आपल्याकडनं चालू राहणार आहेत की काय? याच्यानंतर यावेळेस 15 ते 16 हजार पुढच्या वर्षी अजून वाढतील काय? हे वाढतील आणि आम्हाला खात्री आहे की जास्तीत जास्त लोक या जे आपला एक उपक्रम आहे याच्यात वाढतील। टायगरचं आयोजन काय सांगा? आज टायगर रन जो नागपूर शहर पोलीसने आयोजन केलेला आहे त्याचा मुख्य उद्देश होता की ड्रग्सच्या विरोधात जास्तीत जास्त लोकांमध्ये माहिती झाली पाहिजे आणि अँटी ड्रग्सचा जो अवेअरनेस कॅम्पेन आहे त्याचं सक्सेस करण्यासाठी जो ऑपरेशन थंडर राबवण्यात येत आहे। लोकांनी मोठ्या प्रमाणात आपण पाहत आहे प्रतिसाद दिलेला आहे आणि जास्तीत जास्त युवकांनी आणि शाळेतील मुलांनी याच्यात भाग घेतलेला आहे। विशेष करून मला वाटते सक्सेसफुल झालेला आहे। या आयोजनामध्ये पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनात आमचे सर्व DCP, सर्व पोलीस अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे आणि सक्सेसफुल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन झालेलं आहे। येथील आणि विशेष करून कॉलेज आणि शाळेतील मुलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे याच्यात। ती एक अत्यंत आपल्यासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे आणि इतर सुद्धा जे आले नाहीत या सुद्धा मुलांनी मोठ्या प्रमाणात याचा संदेश घ्यावा आणि भाग घ्यावा। त्याच्यामुळे लोकांमध्ये फिटनेसचा संदेश तर जाईलच, ड्रग्स विरोधात जी आपण मोहीम हाती घेतली आहे त्याच्याबद्दल चांगला एक संदेश गेला पाहिजे। धन्यवाद। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहता उद्गार न्यूज, नागेश तित्तरमारेसह।